संघ अनेक वर्ष ज्या नावाची दहशत पाहायला मिळाली बारक्या कांबळे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला दिघोडे गावाला ज्या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यानं उंचीची जाऊन येणारा अभिजित ठाकूर छोट्या मैदानाच्या आतमध्ये एक मोठं बॅटल, एक मोठी मॅच आणि एक मोठा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज इन ॲक्शन मध्ये शैलेश कासुकर आपल्याला दिघोडेच्या स्क्वॉट मध्ये जरूर पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट आहे आणि शैलेश कासुकर असतील, कल्पेश गावंड असतील, यांनी त्यांचा काळ गाजवला. दिघोडे टेनिस क्रिकेटचं जे वैभव आहे 2014-15चा जर काळ पाहिलात ना क्रिकेटच्या, तर या सोनेरी पुस्तकामध्ये सुवर्ण अक्षराने दिघोडे गावाचं नाव चमचमण्यासाठी विश्वजित असतील, अभिजित असतील, त्या जोडीला सूरज आहे, त्यानंतर राजा असेल, कल्पेश गावंड असतील, अशा अनेक खेळाडूंची नाव अगदी सुवर्ण अक्षराने लिहिली गेलेत. एक काळ आहे 2014-15चा ज्यानं गाजवला. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोडे संघ, त्या नावाची एक वेगळी दहशत संपूर्ण रायगडमध्ये पाहायला मिळाली आणि एक मोठमोठ्या स्पर्धा ज्या संघानं गाजवल्यात, रोशन मात्रे असतील, बारके असतील, अशा खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने या संघाचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला आहे. पहिल्या फेरीतील आपण तिसरी मॅच सध्या एन्जॉय करताय. एका बाजूला जय माता दी दिघोडी आणि त्यांना फाईट करते जय हनुमान कामोडे टीम सध्या दाखल झाला. डीजे मॅडी आमच्या सोबत करता जोडले गेल्यात. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकताय गव्हांच्या क्रीडांगणामध्ये. रिव्हर्सचा पहिला चेंडूवर बारक्या कांबळेच्या विरुद्ध सूरजची बॅट बोललाय. फटका आवडला असेल एकदा सूरज पाटीलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय महत्वाचा हा फटका राहिलाय आणि पहिल्या चेंडूवर एक जखमी वाघ कशा रीतीने खेळतोय. सूरज पाटील पायाने इंजर्ड आहे. आताच आपण रामबागचं सक रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहिलीत. त्या स्पर्धेमध्ये गोटेकरच्या विरुद्ध 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या. कालच पाहायला गेलं तर न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब दासीच्या मैदानामध्ये उत्कृष्ट बॅट्समन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, रिबस खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला बारक्याच्या विरुद्ध. पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर थांबवलाय आणि यावेळी मात्र एक्स्ट्रा स्वरूपात आता धाव जोडली गेली. थोडासा प्रेशर आहे बारक्यावर आणि त्यामुळं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर 7 धावा ज्या खेळाडूंना खर्ची केल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न सूरज याचा पाहायला मिळतोय पण यावेळी आता चांगली गोलंदाजी राहिली बारक्याची. तेवढाच कसलेला खरं तर नावाजलेला खेळाडू आहे बारक्या कांबळे. विलास कांबळे पण बारक्या या नावानं खरं तर प्रसिद्ध असलेला खेळाडू. पुन्हा एकदा रिबसचा फटका. सूरजचा अप्रतिम आहे. वाऱ्याची साथ तेवढीच आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्विच हिटचा आणखीन एक आलेला दुसरा षटकार. षटकार आलेत. सूरज पाटील आता भाषा बोलायला लागलाय फटक्यांची आणि हेच हवं होतं दिघोडी संघाला. आक्रमण चांगलं झालंय. कालच करता जासईच्या क्रीडांगणामध्ये बेस्ट बॅट्समन या खेळाडूला अवॉर्ड मिळाला. अतिशय चांगली त्याची पारी पाहायला मिळाली. थोडंसं सुरुवातीला या हंगामामध्ये इंजर्ड होता पण आता ती जखमीवर आता मीठ लावण्याचं काम
सध्या या फटक्याच्या माध्यमातून कामोडे संघाच्या विरोधात सूरज पाटील उतरलाय. हा दिगोड्याचा वाघ आहे आणि थांबायचं नाव घेणार नाही. हा डिटर खेळाडू जेवढा उजव्या हाताने तो लांब षटकार मारू शकतो त्याही पेक्षा डावकुऱ्या हाताने तो लांब फटके मारू शकतोय. याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवले. फटकेबाजी आवडली असेल एकदा सूरज साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची बॅटिंग. या षटकारानं स्वागत केलंय. आमचे विनय दादा म्हात्रे यांचं आगमन होतं. दिघोड्याचे एक अपकमिंग उद्योजक आणि विनय शेट यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलंय. सूरजनं काय कमालीची बॅटिंग दाखवलाय. अभिजितला सुद्धा प्रश्न पडलाय. डावखुऱ्या हाताचा सूरज आज वेगळी भाषा बोलायला लागलाय आणि कालच अभिजितनं सांगितलं की एकत्र खेळला तर दिघोडे गावाचं नाव या टेनिस क्रिकेटवर कोणी हात धरू शकत नाहीये आणि हेच दाखवत असताना सूरजनं सुद्धा त्याची आज वेगळी अदाकारी पाहायला मिळाली. डावखुऱ्या हाताने तो खेळतोय. स्विच हिटचे फटके आलेत आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा खेळ पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 19 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावपटल्यावर लागले गेल्यात. दिघोडी संघ आता फ्रंट फुटवर आला आणि सूरज पाटील एक वेगळ्या ढंगामध्ये एक वेगळ्या रंगामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. या मॅचेस खरं तर नाईट असताना तर एक वेगळी गर्दी पाहायला मिळाली असती पण दिवसा होणाऱ्या स्पर्धा आहेत तरी सुद्धा तेवढीच प्रचंड गर्दी आहे कारण लॉट तेवढा मोठा आहे. यावेळचा हा चेंडू थोडासा वेगवान होता आणि या लेगीशीच्या थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागताना सूरज पाटील पण यावेळी बारक्याच्या विरुद्ध आक्रमण केलं. ती सुद्धा स्पीच हिट ना त्यामुळे बारक्यासारखा एक मातब्बर खेळाडू आहे त्याच्या विरुद्ध फटके आलेत. यावेळचा चेंडू पाठीमागच्या दिशेनं फसलीमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. अभिजित प्रचंड पुढे गेला होता पण यावेळी पहिलं षटक संपत असताना पाहायला मिळालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या जय माता दी दिघोडी संघाच्या बिनबाद 19 धावा. निकू गोवारी सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहत असतो ती म्हणजे केजियन प्रीमियर लीग. सर्वात मोठी स्पर्धा त्या विभागातील कमोडी जुई नौपाडा प्रीमियर लीग आपण पाहत असतो आणि त्या स्पर्धेला लीड करणारे आमचे सुशांत पाडेल एक बेस्ट अँकर आणि कॉमेंट्री आर्टिस्ट. सातत्यानं कामोडी संघाच्या पाठीमागं त्यांचा नेहमी एक सिंहाचा वाटा पाहायला मिळाला. कामोडी टेनिस क्रिकेट म्हटलं की बिल्डर आणि तेवढीच क्रिकेटर भरलेला कामोडी आहे. लोवर फुल टॉस हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. सूरजला स्ट्राईक द्यायचे. अभिजितला हे दाखवून देत आहे अभिजित कारण आता सूरज एक वेगळी भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागलाय. धावपटलावर धाबा येताना पाहायला मिळतात. बिनबाद 20 एक चांगली सुरुवात आहे. कालच जासेच्या क्रीडांगणामध्ये कोटनाकासारख्या बलाढ्य संघाला त्यानंतर बामणडोंगरी संघाला पराभूत करून चॅम्पियन ठरलेला AR इंटरप्राइजेस जय माताजी दिघोडे अनुदादा पाटील यांनी पुरस्कारलेला संघ आहे दिघोडे आणि आज पुन्हा एकदा या गव्हांच्या क्रीडांगणामध्ये तिसाई मरुआईच्या संघ खेळण्यासाठी तो दाखल झाला आणि अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळाली. निकूचा बॉल पुन्हा एकदा रिवर्स करण्याचा प्रयत्न सूरज करतोय. वेगानं खरं तर आता बीट केलाय. मागील करता बारक्याचे चेंडू आपण मागील षटक पाहायला गेलो थोडेसे स्लोवर चेंडू येत होते पण निकू गोवारी एक वेगवान गोलंदाज आहे. कामोडी संघाची एक वेगळी दहशत ज्यानं निर्माण केला आणि सातत्याने निकूचा जर षटकाचा विचार केला तर अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा निकू राहिला. त्यामुळे आता कामोडी संघानं सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा जरूर दिल्यात पण या षटकामध्ये आता ब्रेक थ्रूची चर्चा कामोडी संघ करतोय.
पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा हा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये सलग 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. मयूर शेठ घरत यांचा हा पुरस्कृत केलेला संघ, त्यांच्या समेत निलेश दादा पाटील असतील, हरजीवन ठाकूर असतील, या सातत्यानं दिघोडी संघाचे पाठराखी आता प्रचंड रीतीने वाढले गेलेत. फॅन फॉलोअर्स फार मोठा आहे आणि दिघोडी संघाची एक वेगळी ओळख सातत्यानं आपण सांगत असतो आणि नेहमीच हा संघ चर्चेमध्ये राहिला आहे. मागील 2 चेंडूवर निर्धाव खेळलाय. रिबस खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीला 3 रिबसचे षटकार आले त्याच्या बॅटमधून. या बेलचा हा बॉल रिबस खेळलाय. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागली जाते. आत्मारामजी कोळी सर आपण मैदानाच्या आतमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच विशू कोळी सर एक नामांकित पंच आहे. सलग 3 चेंडू आता निर्धाव खेळलाय तो म्हणजे सूरज पाटील. सुरुवातीला षटकार आले होते पण आता षटकारांची भाषा थांबवली गेलाय. या बेलचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडेसे चेंडू बाउन्स पाहायला मिळतात त्यामुळे थोडंसं वॉर्न केलं जातं. निकोला 4 डॉट बॉल आले सूरजच्या समोर. थोडीशी दुखी आता ठरलाय तो म्हणजे सूरज, कारण सुरुवातीला टाळ्या येत होत्या पण आता थोडासा मैदानाच्या बाहेरून आवाज यायला लागलाय. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडू निर्धाव खेळलाय सूरज पाडेल. आता प्रेक्षकांना सुद्धा विचार पडलाय या सूरजनं पहिल्या षटकामध्ये बारक्या कांबळेच्या विरुद्ध 3 रिबसचे षटकार ठोकले होते का. पण क्रिकेट असं आहे, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. हे आता क्रिकेट आता दाखवलं या मॅच मध्ये. निकोचं षटक आवडलं असेल, फक्त एकच धाव दिले त्याने. कम्मालीचं षटक पाहायला मिळते. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागले गेल्या. जय माता दी दिघोडी संघाच्या बिनबाद 20 धावा. हॅलो, निर्जा 11 न्हावा आणि त्यांना निर्जा 11 तुर्बे आणि त्यांना फाईट करेल KCC अंबापाडा. दैवत म्हात्रे आणखीन एक कामोडे टेनिस क्रिकेटचा अस्त्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कामोडे म्हटलं की लाराची आठवण सत्याने येत असते आणि साऱ्या क्रीडांगणामध्ये चांगली खरं तर गोलंदाजी करणारा लारा. पण आज कामोडे टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे तुम्हाला अपकमिंग चेहरे पाहायला मिळतात आणि इथून दैवत मात्र आलाय. लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि या मॅच मध्ये ज्या ब्रेक थ्रूची चर्चा मागातपासून जय हनुमान कामोडे संघ करत होता आणि ती महत्वाची विकेट अभिजित ठाकूर झालाय झेलबाद. हे प्रेशर होतं. मागील 5 चेंडू सूरज निर्धाव खेळला. अभिजित मोठा फटका खेळण्यासाठी तिथं पाहायला मिळाला आणि त्याची झेल उडाली. हे थोडंसं प्रेशर, कारण सुरुवातीला सूरज पाटीलचे 3 रिबसचे षटकार आले होते तेव्हा पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. निकू गोवारे आला, त्याने 1च धाव खर्ची केली. 5 बॉल डॉट खेळलाय तो म्हणजे सूरज पाटील आणि त्याचा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये अभिजित ठाकूर याच्यावर पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक महत्वाची विकेट गमावली ती म्हणजे दिघोडे संघाना. मैदानाच्या आत नवीन बॅट्समॅनना आयुष कोळी आणखीन एक सितारा उरण टेनिस क्रिकेटला बिलॉंग करणारा, उरण टेनिस क्रिकेटचं फ्युचर म्हणजे त्याच्याकडे पाहिलं जात आहे. फटका चांगला आहे, आल्या आल्या स्वागत केलं जात आहे. दैवत मातेरीच्या विरुद्ध लॉंग ऑफच्या डोक्यावरून लगावलेला हा पहिला आयुष कोळीच्या बॅटमधून षटकार. हॅलो, हॅलो, 26 धावा दापटला लागल्या गेल्यात आयुष कोळीला. मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहू शकता आणि सातत्याने जय माता दी दिघोडी संघ म्हणल्यानंतर मयूर शेठ घरत असेल, संदीप शेठ पाटील वेशबी यांचा संघ नेहमी आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहत असतो आणि हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा संघ मैदानाच्या आत लावडली अपील केली जाते. इथून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि लाईक बायस परिणामी मिळाली जाईल. की 27 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. आयुष्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि आता सूरज पाटील स्ट्राईकला आलाय.
आता बरंचसं लक्ष सूरज पाटीलकडे असेल आणि सूरजकडे ती क्षमता एक हाती अनेक बळा सामने त्यानं जिंकून दिलेत. उरणचा व्यावसायिक क्रिकेट तो फार जवळून खेळला आणि एक सातत्यानं एक त्याची हुकूमत त्याची दहशत वेगळी नेहमी पाहायला मिळेल. ती म्हणजे उरण टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा ज्या बॅट्समनची नेहमी होत असते असं सूरज आता स्ट्राईकला येतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा, एक बाद 27. अजून या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूर्यची विकेट इम्पॉर्टंट आहे. कामोडी संघाला ठाऊक आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करत असताना कामोडी संघ फुलटॉस स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळ डोक्यावरनं चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन्स इथे येत्या 28 धावा धावपटला लागल्या गेल्या 28 रन्स. दुपारचं सत्र चालू आहे. 3:03 घड्याला मध्ये होतात आणि आपण पहिल्या इनिंगची तिसरी मॅच पाहतोय. हे इक्वेशन सुद्धा चांगलं आहे. थोडीशी अजूनही गुलाबी थंडी आहे कारण उन्हाचा तडाखा आता थोडे लागत नाही आहेत कारण थोडंसं टेम्परेचर कमी आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये पाहायला गेलं तर थोडेसे अजून दवबिंदू सकाळच्या सत्रामध्ये जरूर जास्त पाहायला आज मिळाले. लेग एसटीच्या बाहेरून कदाचित जाताना चेंडू पाहायला मिळतोय आणि विशू कोळी सरांचा लगेच इशारा, इट्स अ वाईड बॉल. आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये विशू कोळी सरांना पाहिलाय, त्यानंतर किंजल ट्रॉफीमध्ये विशू कोळी सरांची अंपायरिंग पाहिलाय आणि अतिशय चांगल्या रीतीनं ते पंचांची भूमिका या विभागामध्ये करत असतात. खारकोपरच्या मैदानामध्ये गत वर्षामध्ये रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली पंचांची भूमिका त्यानं साकारली आणि आत्ताच आपण पाहायला गेलं तर रामबाग चषक रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विशू कोळींची पंचांची या चर्चा नेहमी पाहायला मिळत असते आणि त्या तिथूनच बिलॉंग करणारे आमचे आत्मारामची कोळी सर सुद्धा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. आयुष कोळीचा तडाखा आलाय हा षटकार. स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि देवडाके मित्र मंडळ आयोजित तिसाई मरोई चषक 2024 आपण ही स्पर्धा पाहतोय आणि ही मॅच सध्या 500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन पाहतात. त्याला आपण विनंती करूयात उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच्या आपण सदस्य व्हा. अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी पाहायला मिळाली. आयुष्य बॅट बदललेला षटकार धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा. लाऊडली अपील पुन्हा शफल खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथून लेग बाईस परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी 36 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 3 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 36 धावा. यस कमॉन डीजे. हॅलो, आपण विनंती करूयात निर्जा 11 तुर्बे आणि त्यांना फाईट करेल केसीसी आंबापाडा. प्रशांत काटकर आपण या. मागील हप्त्यामध्ये पाहायला गेला तर बेंडकलच्या मैदानामध्ये प्रशांत काटकर आणि त्यांची सेना थोडीशी काही खेळाडू येऊ शकले नाही तरी सुद्धा चांगलासा खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि या स्पेशल यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून प्रशांत काटकर यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांना फाईट करेल नवी मुंबई विभागातील आणखीन एक ज्या संघाची वेगळी दहशत नेहमी पाहायला मिळाली. जेव्हा रायगड ठाणे मॅच आपल्या डोळ्यासमोर येत असते तेव्हा ठाण्याचं ज्यानं खरं तर ज्यानं ठाणे संघाला लीड केलाय असं आपल्याला भूषण पाडेल नवी मुंबईचं नवीन रत्न मैदानाच्या आतमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. या क्रीडांगणाच्या आत जिथं शेवटचं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय सोनू पाटीलचा पहिलाच बॉल खोलामध्ये आयुष्य खेळत असताना डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आणि एकेरी धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या जातील. 37 धावा 37 रन्स. सूरज पाटील जे मागील 5 चेंडू डॉट खेळलाय त्याचं थोडंसं प्रेशर जरूर मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे. त्यामुळे सूरजला आता या राहिलेल्या 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील. दिघोडी संघाचा एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल कारण कामोडी संघ आहे समोर, बारक्या कांबळ्या रोशन सारखा खेळाडू आहे त्यामुळं धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. पुढे आलाय पण यावेळी यष्ट्यांचा बेत आणि इथून मात्र महत्वाची विकेट मिळवून दिलाय ती म्हणजे सोडून
आणि दुसरा हादरा लागलाय जय माता दी दिघोडी संघाला. सदुदी जाबा धाव पटलावर लागले गेल्यात. दुपारचं सत्र आपण सध्या अनुभवतोय. गोलंदाजी करतायत ते म्हणजे सोनू पाटील. काबडी विरुद्ध दिघोडे सध्या मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिश कोहली आले आले त्याच्या बॅट मधून षटकारांची गोळी लगावलाय षटकार. हॅलो 43 जाबा धाव पटलावर लागले गेल्यात. आल्या आल्या स्वागत केलंय सोनू पाटीलचं क्रिश कोहलीनं. आणखीन एक होता सितारा दिघोडी टेनिस क्रिकेटचा. आणि जसा आलाय तसा आपल्या नावाची दहशत निर्माण केलंय गव्हाणच्या या क्रीडांगणामध्ये. या बेलचा स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाला. बेरिशन गती परिवर्तन केलंय सोनूनं. मागील चेंडू थोडासा फास्ट होता आणि त्यानंतर यावेळी चेंडूतून वेग काढला आणि परिवर्तन पाहायला मिळालं. त्यामुळे बीट करून गेलाय क्रिशला. या इनिंग मधील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी हा चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा सोडून द्यायचा होता पण शरीराला आदळला. यासाठी ओळखला जातोय सोनू पाटील. हे नाव मोठं आहे. सध्यानं पाहायला गेला तर रोशनला आपण अनेक वेळा पाहत असतो गोलंदाजी करत असताना. शेडा रोशन मात्रे यावेळी फ्रंट आलाय. पद्धत आली त्या चांगला आहे आणि इथून डान्सिंग द डाऊन चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका आलाय जय माता दी दिघोडी संघासाठी. लगावलाय षटकार. पहिल्या डाबाचा इथं खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडी संघानं 49 धाबा जमा केल्यात आणि 50 धाबांचं आव्हान ठेवलंय ते जय हनुमान कामोडी संघासमोर. आणि जसं दुसरं सत्र चालू होईल तसा आपण आवाज ऐकणार आहोत. राष्ट्रीय भाषेतील पडवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ उलबे किरणजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो 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 चला टॉस होणार आहे पुढच्या मॅचचा. अंबापाडा आणि तुर्भे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. आज खाडी एक संघ खेळला त्याला पण वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. तो स्पर्धेतून बाहेर झाला. मात्र आता तुर्भे आणि अंबापाडा या 2 संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. टॉस केला जाणार आहे. मॅच 4 ओव्हरची असेल आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच ही 3 ओव्हरची होणार आहे असं आम्हाला आयोजकांनी मगाशीच सांगितलंय की शेवटची मॅच ही 3 ओव्हरची होणार आहे आजच्या दिवसातील. काल पण 3 षटकांची मॅच खेळवली. सर्व संघांनी ऐकायचं आहे की असं काही नाही की आजच 3 ओव्हरची खेळवली. काल देखील 3 षटकांची शेवटची मॅच. आज पण 3 षटकांची शेवटची मॅच आणि उद्या फायनल डे आहे. उद्या पण 3 षटकांची होईल आणि नंतर मग फायनल किती षटकांची होईल ते आयोजक सांगतीलच तुम्हाला. तो चलिए अब मैदान के अंदर दिघोड़े और कामोटे के बीच में मुकाबला जो शुरू है. परम पाटील वेशवी यांचा इथं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण वेशवीचे परम पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तो पहला सत्र समाप्त हो चुका है. पहला इनिंग पहला पड़ाव पार हो चुका है और पहले सत्र में दिघोड़े टीम के टोटल की तरफ हम अगर ध्यान देंगे स्कोर बुक की तरफ 49
का स्कोर उन्होंने स्कोर कार्ड के ऊपर लगाया और 50 रन का टारगेट चेसिंग करना है। बल्लेबाजी करने वाली टीम कंपल्सरी चेसिंग है। तो तर अनिल दादांचा इथं आगमन झालेलं आहे। तर त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष 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 असं स्वागत करत आहोत। तर इथं सत्कार समारंभ सुरू आहे। टॉस बॉक्स मध्ये तिसाई मरुआई चषक 2024 स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुणेवरांचा प्रत्येक पाहुण्यांचा इथं यथोचित मान सन्मान करून त्यांचा सत्कार केला जात आहे। मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अनिल भाई यांचा इथं सन्मान केला जात आहे। तो 24 गेंदों में 50 का पीछे करने के लिए 2 बल्लेबाज मैदान के अंदर बारक्या कांबले ब्रांड ऑफ पनवेल टेनिस क्रिकेट और ओल्ड रायगढ़ में इस क्रिकेट का परचम है। काफी सालों से कामोटे क्रिकेट के लिए खेल रहे हैं और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक पर सोनी पाटिल जो कप्तान है इस टीम के। और अब गेंदबाजी की कमान दिगोड़े क्रिकेट टीम का बेहतरीन खिलाड़ी इस टीम का मुख्य गेंदबाज निवृत्ति भाऊ पाटिल इस वक्त गेंदबाजी की कमान संभालते हुए राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही खूबसूरत गेंदबाज है। पावर प्ले में हमेशा गेंदबाजी करते हैं। 24 गेंदे 50 रन का लक्ष्य है। ओहो आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर स्पेशलिटी है गेंदबाज निवृत्ति भाऊ पाटिल की। वैरायटी है क्वालिटी हमेशा पावर प्ले में किस तरह की गेंदबाजी होनी चाहिए उसका भरपूर अनुभव है। 40+ मास्टर है। आज 40 साल उनकी उम्र हो चुकी है लेकिन उनका तजुर्बा उनका अभ्यास अनुभव हर तरह का इस टूर्नामेंट में हमेशा उनका देखते हुए हम यॉर्कर करने की कोशिश फुल टॉस हुई और बारक्या कांबले छोड़ेगी नहीं। लॉन्ग ऑन के ऊपर से इस इनिंग का पहला छक्का। थैंक यू। यॉर्कर मारना चाहते थे लेकिन फुल टॉस हुई और फुल टॉस होने के बाद गैप में से गेंद सीधा लॉन्ग ऑन के क्षेत्र को चुना। 6 रन टीम का टोटल 6 बगैर नुकसान कामोटे क्रिकेट टीम। ओहो यहां से फिर से आउटसाइड बिफोर कैमरे खतरा हो सकता है। यहां पर डायरेक्ट हिट हुआ वहां पर लेकिन फिलहाल दूसरे रन लेने की कोशिश और यहां पर जहां पर सिर्फ सिंगल रन आने वाला था और बारक्या कांबले जैसे शातिर बल्लेबाज उनको थोड़ा सा मौका देंगे वो ये रन चुराएगा जरूर। 2 रनों के साथ टीम का टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। बहुत ही शातिर दिमाग से क्रिकेट 12.50 का रिक्वायर्ड रन रेट 12.50 के रिक्वायर्ड रन रेट से हर ओवर में बल्लेबाजी करनी होगी कामोटो के बल्लेबाजों को। फिर से एक बार निवृत्ति भाऊ पाटिल ओवर द विकेट से कमान संभालते हुए। आउटसाइड ऑप्शन यॉर्कर कलाइयों का इस्तेमाल डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से अंपायर का सिग्नल आत्माराम कोहली का 6 रन। तर अनिल खोत यांच्याकडून या स्पर्धेसाठी या मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे। तर त्यांचा आम्ही धन्यवाद थँक्यू म्हणतो अनिल भाई की आपण या स्पर्धेमध्ये हातभार लावलाय त्याबद्दल आम्ही आपलं खरंच थँक्यू धन्यवाद आभार मानतो आहोत। तो छक्का आने के बाद फिर से एक बार निवृत्ति भाऊ पाटिल। यॉर्कर की कोशिश बार बार हो रही है आउटसाइड ऑफ स्टंप लेकिन इस बार कलाइयों का इस्तेमाल इनसाइड द आउट कवर के ऊपर से बारक्या कांबले द ब्रांड ऑफ कामोटे क्रिकेट षटकार 6 रन। पहले ही ओवर में मुकाबले का रिजल्ट बताते हुए बारक्या कांबले की बल्लेबाजी। ओहो व्हाट अ टाइमिंग डिप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से गेंद सीमा पार ट्रैवल होती हुई 1 बाउंस 4 रन डीजे।
थैंक यू निवृत्ति भाऊ पाटिल की पहला ओवर काफी महंगा साबित 24 रन पहले ओवर में। इस पाटना मैदान की खासियत है कि यहाँ हवा हमेशा उल्टी बहती है, बायां हाथ के बल्लेबाज के लिए हवा बहती है और ऐसे में भाऊ आपने बल्लेबाज को आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर की कोशिश की और वो उन्होंने सिर्फ बल्लेबाज ने कलाई को इस्तेमाल किया, हवा के साथ गेंद को ढकेला। 6-4-6 ऐसे कहीं देखने को मिले और पहले ओवर में 24 आने के बाद कामोटे क्रिकेट टीम इस वक्त मुकाबले में थोड़ी आगे चल रही है। विश्व अभिजीत ठाकुर चौड़िया इस वक्त कमान संभालते हुए दिघोड़े का एक और चमचम सा सितारा, राइट अबाउट द विकेट से काफी सालों का तजुर्बा इस गेंदबाज के पीछे। ओहो, इस बार गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से लॉफ किया है, डाउन द ग्राउंड, गेंद के नीचे फील्डर और पहला झटका लगता हुआ कामोटे क्रिकेट टीम को कप्तान सोनू पाटिल बैक टू द पवेलियन। अब मैदान के अंदर परेश, कामोटे क्रिकेट टीम का एक और अनुभवी बल्लेबाज परेश मैदान के अंदर। 24 का आंकड़ा पहले ओवर में लग चुका है, 50 रन बनाने हैं, आधा फासला तो पूरा हो चुका है, अभी आधा फासला बाकी तय करना है। लेकिन पहला बल्लेबाज पैवेलियन में आता हुआ, दिघोड़े क्रिकेट टीम हार नहीं मानने वाली, गेंदबाजी से भरी हुई टीम है। अभिजीत, उसके बाद आयुष जैसे गेंदबाजी इस टीम के अंदर, लेकिन फाइट करने के लिए रन कितने बचाने होंगे, कितने रन जाएंगे लास्ट ओवर तक। अब स्ट्राइक एंड पर परेश, अभिजीत ठाकुर कम बैक करते हुए दिघोड़े क्रिकेट टीम के लिए पहले ओवर में 24 जरूर आए थे, लेकिन अपनी तरफ से 100% कमिटमेंट करते हुए गेंदबाज। ओ, हल्के हाथों से ढकेला है, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति, लगातार 2 डॉट गेंदे, बहुत ही बेहतरीन। देखिए, कभी भी क्रिकेट में हार नहीं माननी चाहिए, कितने भी रन क्यों ना आए, हम लड़ सकते हैं, लास्ट मोमेंट तक, लास्ट क्षणों तक जाएंगे। और 24 आने के बाद अभिजीत ठाकुर जो इस तरह से गेंदबाजी करने ना, जबरदस्त, बेहतरीन, खूबसूरत स्विच हिट का इस्तेमाल, परेश के बल्ले से आता हुआ यह रिवर्स हिट, 4 रन। चौबीस और 4 28, अभी भी 22 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। संदेश कोहली, गवान क्रिकेट का एक और उभरता सितारा, ऑलराउंडर में इस वक्त मंच के ऊपर आता हुआ, हल्के हाथों से सम्मान दिया गेंद को, हल्के हाथों से ढकेला, सिंगल के साथ टोटल आगे जाएगा 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। और 2 रनों के साथ टीम का टोटल आगे जाएगा 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस दूसरे ओवर की अंतिम गेंद, पहला ओवर महंगा साबित हुआ था, जिसमें ज्यादा रन आने के कारण थोड़ा सा आगे प्लस में है कामोटे क्रिकेट टीम। ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से यॉर्कर स्विच हिट का इस्तेमाल, ब्लॉक हॉल, ब्रह्मास्त्र, जड़ में डाली गेंद और ये डॉट गेंद के साथ दूसरे ओवर की समाप्ति होती हुई अब बची हुई 12 गेंदें हैं और जीतने के लिए रन चाहिए कामोटे क्रिकेट टीम को, 19 रनों की जरूरत है। कम रन वाला ओवर, 5-6 रन वाला ओवर, ताकि लास्ट ओवर में 10 प्लस रन फाइट बनेगी इस मुकाबले में, लेकिन यहां से 10 प्लस रन आए
तो कामोटे क्रिकेट टीम इस मुकाबले में आगे जाएगी। ओह, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से कलाइयों का इस्तेमाल, बहुत ही खूबसूरत शॉट, सीमा पार, 6 रन। हेलो, ओवर पिच गेंद थी, बिल्कुल लेंथ गेंद थी, उसका ये भरपूर फायदा उठाया बल्लेबाज ने। और रिवर्स मारने की फिर से एक बार कोशिश, परेश। डॉट गेंद की समाप्ति होते हुए स्कोर वहीं पे रुका हुआ। अभी 13 रनों की अभी भी जरूरत है, बची हुई गेंदें 10 गेंदों में 13 रनों की जरूरत है। दिगोड़े क्रिकेट टीम को इस मुकाबले में अपना पैमापन दिखाना होगा, अच्छी गेंदबाजी का बहुत जरूरी है इस मुकाबले में। फिर से इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन का क्षेत्र चुना है, सीमा पार, 6 रन। डीजे बजाओ। हेलो, 9 गेंदों में 7 रनों की जरूरत। मुकाबले की पूरी तरह से हवा निकल चुकी है, 2 छक्के, मुकाबला क्लियर। परेश इस बल्लेबाज ने अब तक 2, एक लॉन्ग ऑन, एक वाइडिश लॉन्ग ऑन, और पूरी तरह से मुकाबले में पकड़। और पिच गेंद, यहां से आप ये गेंद नहीं कर सकते, लेंथ गेंद होगी, उसको सिर्फ टाइमिंग। पाटना मैदान जो छक्कों के लिए मशहूर मैदान, इस मैदान पर ऐसी गेंद करेंगे तो मार ही मिलेगी, यही हालात होंगे। अब सिर्फ 7 रनों की जरूरत। फिर से और पिच, और ये लगातार तीसरा छक्का लॉन्ग ऑफ के ऊपर से। परेश के बल्ले से ये दंदनाता हुआ तूफानी छक्का। थैंक यू। 7 गेंदों में 23 रन की धुआंधार पारी। परेश इस बल्लेबाज के बल्ले से सिर्फ 1 रन की जरूरत। मुकाबला कामोटे क्रिकेट टीम के जेब में है, ये कोई नहीं निकाल सकता मुकाबला, सिर्फ 1 रन। ओ अच्छी, अब डॉट गेंद, डॉट, ये पहले आने चाहिए थे। अभी अंतिम गेंद है, 1 रन चाहिए, छक्का मार के फिनिश करेंगे तो मजा आएगा। 1 रन की अगला मुकाबला तुर्बे और अंबापाड़ा तैयार रही है, इस मुकाबले के बाद मैदान के अंदर जाना है। और डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, मुकाबला जाएगा अंतिम ओवर तक। 6 गेंदों में 1 रन की जरूरत। क्रिश पहले ओवर में 24 रन निवृत्ति भाऊ के, दूसरे ओवर में अभिजीत म्हात्रे 7 रन, लेकिन तीसरे ओवर में पारी पूरी तरह से पलटी, 18 रन क्रिश कोहली के गेंदबाजी के ऊपर। और अब अंतिम गेंदबाज, जिस सिर्फ गेंदबाज को निकाला है, आयुष कोहली, 6 गेंदों में 1 रन की जरूरत। और इस बार टैप किया गेंद को, पॉइंट में से गेंद को निकाला, सीमा पार 4 रनों के लिए। और 4 रनों के साथ काफी मार्जिन से ये मुकाबला जीती है, बड़ी मात्रा में जीत हासिल करते हुए कामोटे क्रिकेट टीम अगले दौर के लिए क्वालिफाई कर चुकी है। बेस्ट ऑफ लक और हार्ड लक दिगोड़े क्रिकेट टीम। थोड़ी सी हड़बड़ हुई, थोड़े से रन कम हुए, गेंदबाजी अच्छी हुई नहीं, और लेकिन अगले टूर्नामेंट के लिए आपको शुभकामनाएं। और इस मैच का मैन ऑफ द मैच, 1 रन देने वाला गेंदबाज निकू गोवारी, मैन ऑफ द मैच। याच दरम्यान मंचावरती आगमन झालंय दिगोडे गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व विनय भाई म्हात्रे यांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे। तर त्यांचं या तिसई मरोया चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। धन्यवाद, वेलकम दादा। चला पुढची मॅच मला वाटते अंबापाडा आणि तुर्बे, आपण लगेच आपले 2 फलंदाज तयारीमध्ये मैदानात पाठवायचे आहे। 4 षटकांचा सामना आहे आणि शेवटची मॅच आजच्या दिवसातील 3 ओव्हरची। विनय म्हात्रे यांच्या प्रवीण दादा कोहली यांच्या शुभ हस्ते विनय दादा म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे। प्रवीण भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान केला जाणार आहे। दिगोडे गावचे आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व मयूर भाई घरत, मयूर शेठ घरत यांना आयोजकांकडून विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे।
दिघोडे संघाचे पुरस्कर्ते, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, राजकारणामध्ये देखील त्यांची एक छाप आहे, एक उंच भरारी घेतली आहे. ते आमचे अगदी जवळचे मित्र, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, ते म्हणजे मयूर शेठ घरत. यांना आयोजकांकडून विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथं सन्मान होतोय, विनय भाई यांचा सन्मान केला जात आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान होत आहे. तर पुढची मॅच सुरू होत आहे आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल केला जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स में मराठीचा भारदस्त आवाज विपुल यांच्याकडे मी बोलतोय. थँक्यू व्हेरी मच.